एकदा काय झालं, मनाच्या प्रांगणात वादळ उठलं. सर्व भावनांनी गोंधळ केला. राग, द्वेष, तिरस्कार, आनंद, लोभ, कोणीच शांत बसेना. तेव्हा मनाच्या आकाशात एक सौम्य प्रकाश उमटला. चंद्र आला. नमस्कार, मी चंद्र, सौम्य, शीतल, शांततेचा प्रतीक. तशी तुमची माझी ओळख अगदी तुमच्या लहानपणापासूनची. आकाशात मी दिसल्यावर हा बघ चांदोमामा आला असं म्हणत माझ्या नावानं गोष्टी सांगितल्या जातात. ज्योतिषशास्त्रात मला मनाचा कारक मानलं जातं. मनाच्या सर्व पैलूंचं, जसं भावना, कल्पना आणि संवेदना यांचं प्रतिनिधित्व मी करतो. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये मी ज्या राशीमध्ये असतो ती तुमची चंद्ररास असते असं म्हटलं जातं. तसा मी पृथ्वीचा उपग्रह आहे, परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये मला ग्रहाचा मान आहे. मी उपग्रह असल्यामुळं मी परप्रकाशित आहे. माझ्याकडून येणारा प्रकाश हा सूर्यप्रकाशाचाच परावर्तित भाग आहे आणि म्हणूनच तो शीतल, थंड आणि पांढरट वाटतो. मी पृथ्वीचा उपग्रह असल्यामुळं पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. मी खूप सेन्सिटिव्ह ग्रह आहे बरं का. मनाचा कारक ग्रह असल्यानं व्यक्तीची मानसिक स्थिती ही चंद्रावरून ठरत असते. मानसिक विकार किंवा मनाचे चढ उतार हे चंद्रावरून पाहतात. त्यामुळंच काही प्रमाणात आत्मविश्वास किंवा कच खाण्याची वृत्ती ही देखील पत्रिकेतील चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असते. काही प्रमाणात रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चंद्रावर अवलंबून असते. मी जलतत्वाचा ग्रह आहे, त्यामुळं पृथ्वीवरील जलतत्वावर माझा अंमल असतो. माझ्यातल्या गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीवर अनेक गोष्टी घडतात. ग्रास्पिंग कपॅसिटीसुद्धा माझ्यावर अवलंबून असते बरं का. रंगानं मी पांढरा असल्यामुळं सात्विकतेचं, शांततेचं, शीतलतेचं आणि सौंदर्याचं प्रतीक मानला जातो. पण लक्षात ठेवा, मी जितका शीतल आहे तितकाच प्रभावी देखील आहे. समुद्राच्या भरती ओहोटीला कारणीभूत आहे आणि तसंच मी माणसाचं मनतरंगही हलवतो. मी जिथं बलवान असतो तिथं मन स्थिर राहतं, कॉन्फिडन्स असतो, वैचारिक स्थैर्य असतं आणि म्हणूनच शारीरिक स्वास्थ्यही असतं. पण मी जिथं निर्बली असतो तिथं चिंता, भीती, भावनिक अस्थिरता सुरू होते. मी स्त्रीतत्वाचा ग्रह आहे, त्यामुळं आयुष्यातील स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व मी करतो. म्हणूनच मातृत्वभाव, काळजी, आत्मीयता आणि माया यांचं कारकत्व माझ्याकडे दिलंय. माया या शब्दाला दोन अर्थ आहेत. एक म्हणजे ममता आणि दुसरा म्हणजे आसक्ती, मोह, आभास. कर्करास ही माझी स्वतःची रास आहे. मी कर्केत असेन तेव्हा माझे सर्व गुणधर्म योग्य प्रमाणात दिसून येतात, पण भावनिकता थोडी जास्त असते. वृषभ राशीत मी उच्चीचा होतो, तेव्हा माझ्या रंगरूपाला झळाळी मिळते. वृश्चिक राशीत मी नीचीचा होतो, इथं मात्र माझ्यामधली डिप्लोमसी दिसून येते. माझं वर्णन करायचं झालं तर गोलसर चेहरा, उत्तम कॉम्प्लेक्शन, उत्तम शरीरयष्टी, चेहऱ्यावर शांत शीतल भाव असतात. सोम, चंद्रमा, इंदू, हिमांशू, शशांक अशा कितीतरी नावांनी मी ओळखला जातो. पौर्णिमा आणि अमावस्या या मी पृथ्वीभोवती फिरताना पृथ्वी जे सूर्याभोवती फिरते त्यावेळेला तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या स्थिती आहेत. शरीरावर माझा प्रभाव हा पचनसंस्था, छाती, स्त्रियांमध्ये गर्भाशय आणि मानसिक आरोग्याशी आहे. आणखी एक गोष्ट, कुंडलीमध्ये माझ्यासोबत जो ग्रह येतो किंवा ज्या ग्रहांची दृष्टी माझ्यावर पडते त्यांचा परिणाम माझ्या कारकत्वावर होताना दिसतो. म्हणजेच पत्रिकेत जर मी स्ट्रॉंग असेन तर मी इन्फ्लुएन्सर असतो आणि मी जर वीक असेन तर मी इतरांच्या प्रभावाखाली जातो. पत्रिकेत मी जर निर्बली असेन किंवा अशुभ ग्रहांच्या दृष्टीत असेन
तर मला पर्यायानं तुमची मानसिकता बलवान करण्यासाठी तुम्ही मून मेडिटेशन करू शकता. माझ्या प्रकाश किरणांमध्ये एक प्रकारचं संवेदनात्मक औषधच मिळतं आणि मन शांत राहतं. रत्नशास्त्राप्रमाणे तुम्ही मोतीसुद्धा धारण करू शकता. तुमच्या कामाच्या आठवड्याची सुरुवात ही माझ्या दिवसापासून चालू होते, कारण माझा वार हा सोमवार आहे. व्यवसायाच्या दृष्टीनं मी ज्या राशीत आहे त्या राशीवरून सुचवले जाणारे व्यवसाय हे माझ्यासाठी योग्य असतात. म्हणजे मी समजा मेष, सिंह, वृश्चिक, धनु राशीत असेन तर कोणत्याही धडाडीच्या क्षेत्रांमध्ये, म्हणजे जिथं साहस, धैर्य, सामर्थ्य लागणार आहे, म्हणजे जसं की डिफेन्स क्षेत्र आहे, वैद्यक क्षेत्र आहे, अशा क्षेत्रामध्ये मी काम करताना दिसतो. समजा मी वृषभ, तूळ अशा राशींमध्ये असेन तर बऱ्याच वेळेला मी कला क्षेत्राशी संबंधित काहीतरी काम करताना दिसतो. मिथुन, कन्या राशीमध्ये मी उत्तम वक्ता, मुलाखतकार, पत्रकार अशा भूमिका पार पाडतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या राशींनुसार माझ्या व्यवसायाचं स्वरूपही बदलतं. मनाचा कारक ग्रह असल्यामुळं बऱ्याच वेळेला मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक यासारखी कामं ही माझ्या कारकत्वात येतात. तसंच जलतत्व असल्यामुळं सर्व प्रकारच्या लिक्विड संबंधी व्यवसायासाठी माझा विचार केला जातो. तुमचा व्यवसाय जर जनसंपर्कावर आधारित असेल तर माझी ताकद वाढवा. माझा प्रभाव तुम्हाला अतिशय उत्तम ठरेल, कारण मी मॉबमध्ये ब्रँड क्रिएट करतो, ज्यामुळं लोक तुमच्या व्यवसायाची, तुम्ही देत असलेल्या सेवांशी भावनिक पातळीवर जोडले जातात. आणि हो, व्यवसायाचं यश फक्त पैशात नाही तर मन जिंकण्यावरही अवलंबून असतं, आणि ती ताकद माझ्यात आहे. म्हणूनच मानसिकता चांगली ठेवा, थोडं प्रेम, थोडा संयम, थोडी श्रद्धा, आणि मग बघा मी तुमच्यासोबत कायम राहीन. धन्यवाद. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.